नमस्कार मंडळी. वैष्णवी हगवणे या प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणात सगळ्या आरोपींना पोलिसांनी पकडले आणि तपास चालू असताना रोज नवनवीन गोष्टी समोर देखील येत आहेत. वैष्णवी हगवणे हिला हुंड्यासाठी त्रास देणारा तिचा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि नवरा शशांक हगवणे तसेच सासू आणि ननंद यांनाही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे. पण मंडळी, हगवणे कुटुंबानं फक्त वैष्णवीलाच नाही तर सुशीलची बायको मयुरीलाही खूप त्रास दिलेला आहे. आणि याबाबत धक्कादायक माहिती मयुरीची आई लता जगताप आणि मयुरीचा भाऊ मेघराज जगताप यांनी महाराष्ट्र महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे पत्र आता आपल्या हाती लागलेलं आहे आणि जसेच्या तसं मी तुम्हाला ते पुढे वाचून दाखवणार आहे. मयुरी ही वैष्णवीची जाऊ आणि सुशीलची बायको आहे. ती गेल्या 1.5 वर्षापासून माहेरीच राहतीये, कारण सासरी तिला इतका त्रास झालाय की तिचं राहणं तिथं अशक्य झालं आहे. आणि या पत्रामध्ये तिने हगवणे कुटुंबावरती अत्यंत गंभीर असे आरोप केलेले आहेत. म्हणजे की एवढे गंभीर आरोप, एवढे गंभीर खुलासे तिने या पत्रामध्ये केलेत की सासरा आणि सून आणि दीर भाऊजाई यासारख्या पवित्र नात्याला या हगवणे कुटुंबानं कलंक लावला आहे असंच म्हणावं लागेल. मयुरीनं त्या पत्रामध्ये सांगितलंय की तिला सासरी मारलं गेलं, तिचे कपडे फाडले गेले, मारहाण केली, तिच्या सासऱ्यानं नको त्या ठिकाणी मयुरीला स्पर्श केला आणि दीर शशांकनं तिच्यावरती हल्ले देखील केल्याचा आरोप तिने केलेला आहे. तिचा फोन हिसकावून घेतला ज्यात या अत्याचाराचे पुरावे होते. मयुरीनं पौड पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेली पण तिथं तिचं कुणी ऐकलं नाही, कारण हगवणे कुटुंबाला मोठ्या नेत्यांचा पाठिंबा आहे. पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली आणि आता वैष्णवी गेल्यावरती हे सगळे पोलीस लोक, ही सगळी यंत्रणा जागी झाली आहे. सामान्य माणूस न्याय मागायला जातो आणि पोलीस टाळाटाळ करतात. ही आहे आपली पोलीस यंत्रणा, ही आहे आपली कायदे व्यवस्था. हे पत्र 6 नोव्हेंबर 2024 रोजी लिहिलं गेलंय. या पत्राचे फोटो आता सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत आहेत. या पत्रामध्ये मयुरीची आई आणि मयुरीचा भाऊ हे दोघं अर्जदार असून पत्राचा विषय आमच्या मुलीस तिच्या सासरवाडीकडून होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण देण्याबाबत असा आहे. या पत्रामध्ये काय काय म्हटलं आहे आपण आता पाहूया. मयुरीच्या आईनं असं लिहिलंय की माझी मुलगी सौ मयुरी सुशील हगवणे हिचे 20 मे 2022 रोजी श्री सुशील राजेंद्र हगवणे राहणार भुकुम तालुका मुळशी याच्याशी विवाह झाला आणि त्याच्यानंतर लग्नाच्या काही कालावधीनंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फॉर्च्युनर पाहिजे व पैसे पाहिजे अशा मोठ्या मोठ्या गाड्यांच्या व रोख रकमेची मागणी करून तिला त्रास देऊ लागले. तिचे पती म्हणजे मयुरीचे पती घरी नसताना या घटना वारंवार होत होत्या. नंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, दीर शशांक राजेंद्र हगवणे व ननंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांनी तिला मारहाण करून धमकी दिली. तुला वडील नाहीत, तुझ्या अपंग भावास व आईस आम्ही मारून टाकू, आमच्याकडे बंदुका आहेत, काही वाकडं तुम्ही करू शकत नाहीत. माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे व आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे. धमकी देऊन आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न देखील हे करतात. परंतु तरी देखील आम्ही घरगुती सामंजस्याने हे वाद मिटवत होतो. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2024 रोजी पौड पोलीस स्टेशन तालुका मुळशी येथे तक्रार दाखल केली. परंतु त्यावेळी तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी समज देऊन मध्यस्थी केली आणि त्यानंतर सासू व सासरे तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करू लागले. तिच्या पतीचा या गोष्टीला नकार असल्याने त्याचा राग हा माझ्या मुलीवरती काढत होते. पुढे एक धक्कादायक माहिती यांनी या पत्रामध्ये दिलेली आहे. दिनांक 6/11/2024 रोजी तिचे पती घरी नसताना सासू सासरे दीर व ननंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडले, मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला व दीराने मुलीच्या अवघड जागी लाथ मारली. तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये अशा भाषेत मुलीला शिवीगाळ देखील केली. हे सर्व होत असताना मुलीनं
मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू केलं होतं हे कळता तिचा दीर शशांक राजेंद्र हगवणे याने तिला मोबाईल हिसकावून पळ काढला व रस्त्याच्या दिशेनं पळून गेला आणि मुलगी मोबाईलसाठी त्याच अवस्थेत त्याचा पाठलाग करत होती। ही घटना सदर ठिकाणाच्या सीसीटीव्ही मध्ये देखील रेकॉर्ड झाली सुद्धा आहे। तिच्याकडे कोणालाही संपर्क करायचे साधन नसल्याने हतबल परिस्थितीमध्ये पोलिसात तक्रार दाखल करू शकत नव्हती। याचा फायदा घेत तिच्या सासू आणि ननंद यांनी पोलीस स्टेशनला मुलीची तक्रार दिली व इतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अर्जात नमूद करता येऊ शकत नाहीत। आमची विनंती आहे आमच्या अर्जाची तात्काळ दखल घ्यावी व आमच्या असहाय्य कुटुंबास कायद्याद्वारे संरक्षण देऊन आमच्या मुलीस न्याय द्यावा ही नम्र विनंती। आपली विश्वासू लता जगताप। मयुरीच्या भावाने ईमेल वरून देखील महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली होती, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही आता पाहू शकता। मंडळी, या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट पुन्हा समोर येते ती म्हणजे हुंडा प्रथा। महाराष्ट्रात आजही कित्येक कुटुंब हुंड्यासाठी मुलींना त्रास देतात। आपण जेव्हा आपल्या घरातील मुलीचं लग्न लावतो तेव्हा कळत न कळतपणे घरातील लोक असं म्हणतात की आम्ही मुलगी अमुक घरी दिली। मंडळी, मुलगी ही काही वस्तू नाही जी तुम्ही दिली, हाडामासाची तुमच्या पोटातून जन्म दिलेली ती तुमची मुलगी आहे। जेवढं सासरचं घर तिचं आहे तेवढंच तिचं माहेरचं घर आहे। उलट मी असं म्हणेल की माहेरचं घर जास्त तिचं आहे कारण तिनं तिचा जन्म घेतलाय। पण खूप वेळा आपण माहेरचे दार आपल्या मुलींसाठी बंद करतो। प्रत्येक वडिलानं प्रत्येक भावानं आपल्या बहिणीच्या मागे उभे राहणं आज तेवढंच गरजेचं आहे। बहुतेक काही लोकांना हे पटणार नाही, पण मला असं वाटतं की वैष्णवीच्या आत्महत्येमागे जेवढा दोष तिच्या सासऱ्यांचा आहे, तिच्या सासरचा आहे, तेवढाच दोष तिच्या माहेरचा देखील आहे। जर एक खंबीर बाप, एक दणकट भाऊ एखाद्या विवाहितेच्या मागे उभा असेल तर ती असं पाऊल कधीच उचलणार नाही। त्यामुळे हा धडा आहे अख्ख्या महाराष्ट्रासाठी। तुमच्या मुलींच्या मागे तुम्ही उभे राहा, तिला साथ द्या आणि हुंडाबळी पडू नका। मला हेही माहिती आहे की समाजाचे विचार, आपल्या रूढी परंपरा एका दिवसात बदलणं, एका रात्रीत बदलणं शक्य नाही, पण तुम्ही सुरुवात तर करा। तुमच्या लग्न झालेल्या मुलीला आधार द्या। तुमचे फक्त 2 धीराचे शब्द तिला आधार देऊ शकतात, तिला बळ देऊ शकतात आणि अशा घटना थांबू शकतात। या सगळ्या प्रकरणात फक्त पोलीसच नाही तर महिला आयोगावरती देखील बोट दाखवावं लागेल। मयुरी आणि तिच्या कुटुंबानं कित्येकदा तक्रारी केल्या, पण आयोगानं काय केलं? फक्त कागदावरती मोठ्या मोठ्या गप्पा, फक्त मोकळे कोरडे आश्वासनं। ज्या बायका रोज त्रास सहन करतायत त्यांच्यासाठी काहीच होत नाहीये। जर पोलिसांनी आणि महिला आयोगानं वेळीच लक्ष दिलं असतं तर कदाचित वैष्णवी आज आपल्यात असते। तुमचं या सगळ्या प्रकरणाबद्दल काय मत आहे? आपल्या समाजाबद्दलच्या रूढीबद्दल, आपल्या समाजाबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून कळवा। आणि हो, जर या तुम्ही बोल मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।